नेरळ गावातील मोहाचीवाडी येथे असलेल्या श्री साईबाबा देवस्थान यांच्या वतीने दरवर्षी नेरळ साई संस्थान ते उकरूळ येथील साईबाबा मंदिर अशी पालखी आयोजित केली होती। नेरळ येथून शेकडो साई भक्त पालखीसोबत चालत उकरूळ येथील साई मंदिर पडकात होते। दरम्यान नेरळ ते साई मंदिर हे यानंतर केवळ 7 किलोमीटर आहे। मात्र या पालखीचे जागोजागी स्वागत केले जात असल्याने तब्बल 6 तास पालखीसाठी लागले। श्री साईबाबा सद्भावना पदयात्रा पालखी सोहळा श्री साईबाबा मंदिर मोहाचीवाडी नेरळ येथून निघून श्री साई मंदिर उकरूळ येथे नेण्यात आली। नेरळ कर्जत मार्ग चिंचवली येथून श्री साईनाथ मंदिर उकरूळ येथे पोहोचली। नेरळ मोहाचीवाडी येथे साई मंदिर संस्थान येथे सकाळी 8 वाजता पालखीचे प्रस्थान करण्यात आले। त्यानंतर जागोजागी पालखीचे स्वागत साई भक्त यांच्याकडून केले जात होते। नेरळ गावातील खांडा गावातून ही पालखी नेरळ बाजारपेठ अशी जात असताना अनेक ठिकाणी स्वागत केले जात होते। श्री साईबाबा संस्थान यांच्याकडून गेली 14 वर्षे अखंडित मोहाचीवाडी नेरळ येथून शिर्डी स्थित साईबाबा यांचे या मंदिरात काही वेळ वास्तव्य होते आणि त्यामुळे उकरूळ येथील साईबाबा मंदिर हे प्रसिद्ध आहे। या पालखीमध्ये साई भक्त मोठ्या संख्येने सहभाग घेऊन साईबाबांच्या नामाचा जयघोष करत पालखी खांद्यावर घेऊन फक्त निघत असतात। पालखीमध्ये अनेक भक्त नाश्ता, चहा, पिण्यासाठी पाण्याची बॉटल्स, खाऊ इत्यादी वाटप करत असतात व त्याचा आनंद घेत साई भक्त घाई पायी पालखी बरोबर जात असताना साईबाबा मंदिरामध्ये पालखी पोहोचल्यानंतर श्री साईनाथ मंदिर उकरूळ येथे साई भंडाऱ्याची व्यवस्था साई भक्तांसाठी केली होती। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।